नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नीट रिपीट करायची का रशियामध्ये MBBS करायचं या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत AK एज्युकेशन कन्सल्टंटचे डिरेक्टर डॉक्टर अमित कांबळे. आपण सरांचे स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत. थँक्यू. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर अमित कांबळे हे AK एज्युकेशनल कन्सल्टंटचे डिरेक्टर आहेत. जसं मी आता म्हटलं, डॉक्टर अमित यांनी आपलं डॉक्टर ऑफ मेडिसिनचं शिक्षण वोल्वोग्रॅड स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून घेतलेलं आहे. गेल्या 21 वर्षांपासून सरांनी हजारो विद्यार्थ्यांना रशियाच्या गव्हर्नमेंट विद्यापीठांमध्ये पाठवलं आहे. आता त्यांचे विद्यार्थी डॉक्टर बनून भारतामध्ये यशस्वी होऊन आपली सेवा पुरवत आहेत. त्यातले कित्येक विद्यार्थ्यांनी रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून नंतर एम्स सारख्या भारतातील नामांकित संस्थेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन देखील केलेलं आहे. जगभरामध्ये आज त्यांचे विद्यार्थी सेवारत आहेतच. जागतिक विद्यापीठांमध्ये सरांनी भेटी देऊन त्यांची शिक्षण प्रणाली आणि प्रवेश प्रक्रिया समजून घेतली आहे. अगदी सामान्य पालकांच्या आणि त्यांच्या मुलांच्या स्वप्नांना आपण आणि आपल्या संस्थेनं भरारी देऊन त्यांची स्वप्न साकार केलेली आहेत. तर चला आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये. थँक्यू. सगळ्यात पहिल्यांदा MBBSचं जे शिक्षण आहे हे भारतीय विद्यार्थ्याला रशियामध्ये जर घ्यायचं असेल तर पहिला प्रश्न पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येत असेल की माझा फायदा काय. सगळ्यात महत्त्वाचं की रशिया आणि भारत हे खूप जुने मैत्रीचे हे राष्ट्र आहेत आणि त्यांचे जी फ्रेंडशिप आहे ही गेल्या 70 इयर्स पेक्षा जास्ती आहे आणि रशिया हा भारताचा टाईम टेस्टेड फ्रेंड आहे. तिकडं म्हणजे रशियामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज नाही आहेत. फक्त गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज तिथं आहेत. हे युनिव्हर्सिटीज जे आहेत हे WHO लिस्टेड आणि भारत सरकार मान्यता प्राप्त आहेत. इंग्रजी माध्यमातून इथं चांगल्या विद्यापीठांमध्ये शिक्षण दिलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की म्हणजे जे एक मिथ होतं की एक अशी संकल्पना होती की तिथं गेल्यानंतर इथं परीक्षा देणं खूप अवघड असतं. तर आज जसं तुम्ही सांगितलं की एम्स सारख्या इन्स्टिट्यूटमधून आमचे विद्यार्थी रशियामधून ग्रॅज्युएट होऊन आज त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन एम्समधून त्यांनी कंप्लीट केलेलं आहे आणि आज ते पुण्यात काम करत आहेत. सो तो एक भाग आहे. त्याच्यानंतर डोनेशन कोणतंही नाही आहे आणि कॅपिटेशन फीज कोणत्याही भराव्या लागत नाहीत आणि अगदी एका सामान्य मध्यमवर्गीय विद्यार्थ्याला आणि त्याच्या पालकाला परवडेल असं एज्युकेशन आहे आणि क्वालिटी ऑफ एज्युकेशन रशियाची चांगली आहे. अनेक वेळेला असं होतं की रशियामध्ये विद्यार्थी पालक ॲडमिशन घेतात. करेक्ट. पण कमी सुविधा असणारी जी विद्यापीठं आहेत करेक्ट यामध्ये ही ॲडमिशन घेतले जातात किंवा तिथे प्रवेश घेतला जातो. त्याबद्दल तुमचा एक्सपिरियन्स काय. करेक्ट. सर कसं आहे की रशिया हा भारतापेक्षा 7 पट मोठा राष्ट्र आहे. मात्र लोकसंख्या जी रशियाची आहे ती खूप कमी आहे आणि त्याच्यामुळं जे छोटे शहरांमध्ये जे विद्यापीठं आहेत तिथं इन्फ्रास्ट्रक्चर तसा डेव्हलप नसतो. मात्र तिथं फी खूप कमी असते. म्हणून फी कमी असल्याकारणाने बरेचसे पालक आणि विद्यार्थी अशा विद्यापीठांमध्ये त्यांची पसंती दाखवतात. मात्र क्लिनिकल एक्सपोजर तिथं कमी असल्याकारणाने पेशंट फ्लो कमी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे. म्हणून आपल्याला बघायला मिळतं की अशा विद्यापीठांमध्ये जाऊन नंतरची जी त्यांना परीक्षा द्यावी लागते तिथं त्यांचं मग स्ट्रगल चालू होतं. म्हणून मी आपल्या माध्यमातून तेच सांगू इच्छितो की कायम एका मोठ्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये एका चांगल्या विद्यापीठामध्येच जाणं जास्त फायद्याचं आहे. नक्की. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रशिया हे एक प्रगत राष्ट्र आहे. करेक्ट. मोठं राष्ट्र आहे. करेक्ट. आणि त्यांची जी रसायनशास्त्रामधली जी प्रगती आहे करेक्ट ती आपण सगळ्यांनी बघितली आहे, अनुभवली आहे. करेक्ट. याबद्दल बऱ्याच वेळेला माहिती नसते. करेक्ट. ती ऐकायला आवडेल. तर आपण आता बघितलेलं आहे की सायन्स आणि मेडिसिनमध्ये रशियाचं कॉन्ट्रीब्युशन फक्त रशियापुरतं सीमित नाही आहे तर जगाने तेही पाहिलेलं आहे. म्हणजे आता कोविडच्या या संपूर्ण काळात जी पहिली वॅक्सिन आली ती स्पुटनिक वॅक्सिन रशियामध्ये झालेली होती निर्माण. त्यानंतर असे खूप मोठे डॉक्टर्स आहेत म्हणजे जसे इलियाझरफ टेक्निक म्हणजे ऑर्थोपेडिक्समध्ये इलियाझरफ हे नाव खूप फेमस आहे कारण त्यांनी इलियाझरफ ॲपॅरेटस काढलेलं होतं. त्याच्यानंतर बोथकिन्स डिझीजचे फाउंडर एक रशियन डॉक्टर होते. इव्हान
पावलव जे फाउंडर ऑफ फिजिओलॉजी म्हणून ओळखले जातात, असे अनेक सायंटिस्ट ज्यांनी जे नोबेल प्राइजेस त्यांना मिळालेले आहेत आणि त्यांचं आज आपल्या अभ्यासक्रमामध्ये जसं पिरियॉडिक टेबल आहे, मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल, आपले विद्यार्थी ते आज देखील वापरत आहेत. सो म्हणून जगापासून ह्या गोष्टी लपलेल्या नाही आहेत आणि म्हणून त्याचा उपयोग आपल्या ह्या पिढीला देखील होत आहे. मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अशा पद्धतीचे निर्णय होतात. करेक्ट. पालक तयारी होतात. करेक्ट. पण देशातून बाहेर जायचं असं ज्या वेळेला विषय येतो तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे सुरक्षिततेचा. करेक्ट. आपली मुलं किती सुरक्षित राहतील. करेक्ट. त्याबद्दल काय सांग. सो जसं आपल्याला माहिती आहे की रशिया ही एक सुपर पॉवर कंट्री आहे, पण फार कमी लोकांना माहिती आहे की ही एक वुमन डॉमिनेटेड कंट्री आहे. म्हणजे जर पुरुष आणि स्त्री याची तुलना जर आपण केली तर 3 किंवा 4 पुरुषांच्या तुलनेमध्ये 7 ते 10 महिला आहेत. म्हणजे फिमेल डॉमिनन्स जास्त आहे, म्हणून सिक्युरिटीकडे अधिक ध्यान जास्ती दिलं जातं. शिवाय काय की आता एक ट्रेंड काय आहे की मी कायम प्रत्येक माध्यमांना तेच सांगत असतो की विद्यार्थी जेव्हा जातात तेव्हा कॉलेजचं क्वालिटी ऑफ टीचिंग तर महत्त्वाची आहेच, मात्र त्याचं 100% जो तिकडचा कोर्स आहे तो त्याच्या वसतिगृहामध्ये तो स्पेंड करत असतो. सो ते गव्हर्नमेंटचं असणं खूप गरजेचं आहे, कारण तिकडं सिक्युरिटी जी आहे म्हणजे सर्व्हेलन्स असू देत किंवा गार्ड्स असू देत, कॅम्पसमध्ये आहे का ते, हे खूप गरजेचं आहे. अटॅच टॉयलेट बाथरूम्स आहेत का, किचन आहे का, पोलीस स्टेशन जवळ आहे का, फार्मसी आहे का, स्टडी रूम्स आहेत का, ह्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या असणं खूप गरजेचं आहे. कारण प्रायव्हेट ठिकाणी काय होतं, हे एजंट्स चालवत असतात आणि त्या ठिकाणी कशी बिल्डिंग एकच असते आणि मुलांची सेपरेट फ्लोअर्स असतात आणि मुलींचे सेपरेट हे असतात आणि त्याच्यामुळं पालकांची कायम एक दुविधा अवस्थेत ते असतात की तिथं अभ्यासाव्यतिरिक्त अशा काही दुसऱ्या गोष्टी घडू नयेत ह्याची त्यांना कायम चिंता असते. म्हणून मी कायम सांगत असतो की गव्हर्नमेंट हॉस्टेल्स असायला पाहिजेत विद्यापीठाला. हे आपल्या इन्स्टिट्यूटला ज्याच्यामार्फत आपण चाललात आपल्या एजंटला वारंवार हे विचारणं खूप गरजेचं आहे. रशियामध्ये जाण्याचा निर्णय ज्या वेळेला होतो पालकांचा असेल किंवा विद्यार्थ्यांचा असेल, पण अनेक वेळेला एक अशी मानसिकता आपण पाहतो की जर इकडे काहीच नाही झालं तर मग बघू आपण निर्णय घेऊ, अशा पद्धतीने ते ऑप्शनला कुठेतरी टाकलं जातं. करेक्ट. तुमचा एक्सपिरियन्स काय, कारण गेल्या अनेक वर्ष तुम्ही हे करता. आता सर कसं असतं की ऑफकोर्स प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं की भारतामध्येच MBBS ची सीट त्याला मिळावी. मग रशिया हा कायम सेकंड चॉईस ऑफ प्रेफरन्स असतो. मात्र हे लक्षात घेण्याची गरज आहे की परदेशात जेव्हा आपण शिकायला जात असतो तेव्हा मेंटल प्रिपरेशन देखील असतं आणि इमोशनल प्रिपरेशन देखील असतं. आणि जर आपला गोल जो आहे तो गोल जर आपला सेट असेल, ऑब्जेक्टिव्ह आपला क्लिअर असेल तर टाईम मॅनेज आपल्याला व्यवस्थित करता येतो. जर इथं मिळालं नाही आणि मग जर आपण तिथं जायचा निर्णय घेतला तर काय होतं, तो वेळ तेवढा मिळत नाही आणि विद्यार्थी तिथं गेल्यानंतर कंपॅरिझनमध्ये जातो. म्हणजे त्याला आपण क्रॉस कंपॅरिझन म्हणत असतो की इथं असं आहे तिथं तसं नाही आहे आणि मग त्याला ॲडॅप्टेशनला तिथं खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणून हे सगळं टाळण्यासाठी आम्ही काय सांगत असतो की योग्य वेळेत योग्य टाईममध्ये निर्णय घ्या. एक भारतीय विद्यार्थ्यांमध्ये आता एक मानसिकता आपण गेल्या काही वर्षांपासून बघतोय, नीट रिपीट करायची. करेक्ट. मग एखादं वर्ष फुकट गेलं ना जाऊ दे, आपण बघू, अशा पद्धतीने एक कॅज्युअलनेस आलेला आहे. तर तो कितपत योग्य वाटतो की त्याच्यावरती काम करायला हवंय का? करेक्ट. नक्की सर. कसं आहे की नीटचा जेव्हा निकाल येतो तर अपेक्षेप्रमाणे जर निकाल आला नाही तर कदाचित विद्यार्थी 1 वर्ष अजून रिपीट करण्याचा निर्णय ते घेत असतात की डबल मार्क्स मिळतील किंवा मला अजून स्वतःसाठी 1 वर्ष लागेल इम्प्रूव्हमेंटसाठी. कधी कधी विद्यार्थी स्ट्रेसमध्ये असतात, ओव्हरथिंक करत असतात आणि पालक देखील कसं आणि ओव्हरबर्डन करायला नको म्हणून बाबा रिपीट कर असं देखील पालकांची कधी कधी भूमिका असते. कधी कधी काही विद्यार्थी खूप चूजी असतात की स्पेसिफिक मेडिकल कॉलेजेस पाहिजे आहे, इतकेच मार्क्स पाहिजे आहेत, ह्या सिटीमध्ये पाहिजे, आणि कधी कधी फक्त आपले फ्रेंड रिपीट करतोय म्हणून आपण हे रिपीट करू शकतो असं त्याला वाटत असतं. पण ह्याचा कॉन्सिक्वेन्सेस काय होत असतात की जग पुढं चाललेलं असतं आणि आपण स्वइच्छेने जगापेक्षा मागं उलट्या दिशेने चाललेलो असतो. आणि काय होतं की जो सिलेबस आहे तो आपल्याला ऑलरेडी माहीत असतो, तोच आपण वारंवार प्रिपेअर करून विद्यार्थी थकतो.
एक्झॉस्ट होतं आणि एक इग्नोरंट बिहेवियर आपल्याला चेंजेस बघायला मिळतात, मूड स्विंग्स बघायला मिळतात आणि त्याच्यामुळं कॉन्सन्ट्रेशनचे इश्यूज देखील येऊ शकतात. आणि अशा वेळेस काय होतं की विद्यार्थी त्याच्या बॅक ऑफ द माइंड कायम विचार करत असतो, मी गॅप घेतलाय तर खरा, मात्र मला पुढच्या वर्षी अपेक्षित ते सीट मिळेल का नाही, हे ऑलवेज ते एक प्रेशरमध्ये तो असतो आणि स्वतःसाठी एक कम्फर्ट झोन तो क्रिएट करतो, जो नंतर स्वतःलाच तोडणं आणि पालकांना तोडणं खूप अवघड जातं. आणि म्हणून मी वारंवार सांगतो की काही तुमचा निर्णय असू देत, रिपीट करण्याचा असू देत किंवा रशाला जायचं असू देत, एकदा आमच्या ऑफिसमध्ये तुम्ही येऊ शकता, आमच्या काउन्सिलर्सशी भेटा आणि स्वतःच्या करिअरसाठी ॲटलिस्ट बेबी स्टेप्स आपण घेऊ शकतो. विद्यापीठांबद्दल आपण बोलतोय रशियामधल्या. करेक्ट. खरं तर आता आपण थोडंसं टेक्निकल बोललो, पण रशियामधली जी विद्यापीठं आहेत, करेक्ट, या विद्यापीठांबद्दल सुद्धा माहिती असणं खूप गरजेची गोष्ट असते, जी अनेक वेळेला नसते. कदाचित ती माहिती ऐकल्यानंतर मतपरिवर्तन होऊ शकतं. करेक्ट. तर विद्यापीठांबद्दल जाणून घ्यायचं. सर, रशियामध्ये जे सेक्टर आहे तो सगळा गव्हर्नमेंटचा सेक्टर आहे आणि सर्व विद्यापीठं जे आहेत हे गव्हर्नमेंटच्या अंडर आहेत. सो 2 टाईपचे युनिव्हर्सिटीज आपल्याला बघायला मिळतात, स्टेट युनिव्हर्सिटीज आणि फेडरल युनिव्हर्सिटीज. 800हून अधिक स्टेट युनिव्हर्सिटीज रशियामध्ये आहेत आणि फक्त 10 फेडरल युनिव्हर्सिटीज रशियामध्ये आहेत. सो अशा टाईपचे जे भक्कम इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते रशियाच्या फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये आहेत स्टेटच्या तुलनेपेक्षा. नक्की. खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं आपल्याला सरांकडून मिळते. खरं तर मला असं वाटतं, जसं आत्ता सर म्हणाले, की टुवर्ड्स या सगळ्याच्या दिशेनं बेबी स्टेप्स आपण छोटी छोटी पावलं आपण उचलू शकतो. मग माहिती घेणं असेल, मार्गदर्शन मिळवणं असेल, काउन्सिलिंग घेणं असेल, काय आहे नेमकं ते जाणून घेणं असेल, आपल्या पालकांच्या बाबतीमध्ये काही शंका असतील, मुलांच्या काही शंका असतील, समस्या असतील, त्या बाबतीमध्ये कन्सल्टेशन घेणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मुळात माहिती घेणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे असं मला वाटतं आणि त्याकरता अमित सरांपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. त्यांचे नंबर्स आत्ता टी व्ही स्क्रीनवरती आहेत, त्यातल्या कुठल्याही नंबरवर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि निश्चितपणानं तुम्हाला जर रशियाच्या ठिकाणी जाऊन अशा पद्धतीचं शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर ती परिपूर्ण निश्चितपणानं होऊ शकते. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होती एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नीट रिपीट करायची की रशियामध्ये जाऊन MBBS करायचं या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत AKECचे कन्सल्टंट डिरेक्टर डॉक्टर अमित कांबळे. आपण सरांना काही प्रश्न विचारणार आहोतच, पण तत्पूर्वी AKECतर्फे एक स्पॉट ॲडमिशन राऊंड आहे आणि त्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती देतो. 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळामध्ये हे स्पॉट ॲडमिशन्स होणार आहेत. संपर्क क्रमांक दिलेले आहेत, ते नोंदवून घ्या आणि त्याच्यावरती फोन करा. सकाळी 8 ते रात्री 8 या पिरियडमध्ये हे राऊंड होणार आहेत. स्पॉट ॲडमिशन आहे, तिथंच मार्गदर्शन, तिथेच कन्सल्टन्ट्स आणि तिथेच तुम्हाला ॲडमिशन देखील घेता येणार आहे आणि सुवर्ण संधी आहे तुम्हा सगळ्यांसाठी असं मला वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही याचा निश्चितपणानं फायदा घ्या. सर, आत्ता आपण या सगळ्याविषयी माहिती घेत असताना 12वी नंतर रशियामध्ये जर MBBS मला करायचं आहे तर त्याची जी पात्रता असते, आता हा एक वेगळा विषय असतो, पालकांसाठी असेल म्हणा, विद्यार्थ्यांसाठी असेल म्हणा, की त्यांना त्याच्यात पण कन्फ्युजन असतं की जर भारतातलं माहिती आहे पण तिथे जाऊन जर ॲडमिशन घ्यायची असेल तर मग पात्रता काय, वेगळं काही असतं का, तर त्या संदर्भात काय सांगा. सो 12वी सायन्समधून विद्यार्थ्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये 50% मार्क असणे आवश्यक आहेत आणि नीट क्वालिफाईड हे विद्यार्थी असणं आवश्यक आहेत. ज्यांनी नीट आता दिलेले आहे 2022मध्ये, त्यांचे जे 50th पर्सेंटाईल म्हणजे 117हून अधिक जर त्यांना मार्क असतील तर असे विद्यार्थी पात्र ठरतील आणि जर रिझर्व्ड कॅटेगरीचे कॅन्डिडेट असतील तर त्यांना 40th पर्सेंटाईल म्हणजे 93 आणि अधिक मार्क जर असतील तर अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन आपण करू शकू. नक्की. सर, आता तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून लोकांसमोर आहात, पालक तुम्हाला बघतायत, विद्यार्थी बघतायत, बऱ्याच वेळा अशी इच्छा असते की थेट तुम्हाला भेटायचं आहे, करेक्ट, किंवा तुमच्याकडून सल्ला घ्यायचा आहे, तुमच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं आहे, करेक्ट. तर हे शक्य असतं का आणि मग त्यांनी कसं, कधी तुम्हाला येऊन भेटावं? नक्कीच. जसे आपण सांगितलेले आहेत की स्पॉट ॲडमिशनच्या दिवशी मी वैयक्तिक तिथं असणार आहे, हजर असणार आहे. सो ऑफकोर्स त्या अपॉइंटमेंट्स देखील आपले पालक व विद्यार्थी घेऊ शकतात आणि जे काय त्यांचे प्रश्न असतील आय विल बी व्हेरी हॅपी टू आन्सर.
बऱ्याच वेळेला असं होतं की एजंट्स लोक असतात Correct. आणि ती गायडन्स करत असतात म्हणा, मार्गदर्शन करत असतात Correct. म्हणा, Correct. माहिती देत असतात म्हणा. करेक्ट, पण अनेक वेळेला ना काही लोकांना वाईट अनुभव पण येतात. बरोबर आहे. हे जर टाळायचे असतील आपल्याला, Correct. तर याच्यामध्ये काही आयडेंटिफिकेशन आपण करू शकतो का? योग्य काय, अयोग्य काय, असं काय होऊ शकतं? सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आता जे युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीची ऑथरायझेशन त्या एजन्सीला आहे का हे सगळ्यात पहिलं चेक करण्याची गरज आहे. ते गृहस्थ जे कोण असतील ते डॉक्टर आहेत का, बरं. इतकं देखील जर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी माहिती घेतली तरी खूपशी आहे. आणि प्लस त्यांची लोकल लँग्वेज म्हणजे रशियन भाषा त्यांना येते का, एवढे 3 पॅरामीटर्स जरी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी चेक केले तर बरीचशी माहिती त्यांना मिळेल. कारण मराठीमध्ये तर आपण खूप काही बोलू शकतो, खूप काही सांगू शकतो. फक्त एवढ्या 3 गोष्टींची जरी त्यांनी दखल घेतली पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी, त्यांचे बरेचसे प्रश्नांची त्यांना उत्तरं मिळू शकते. सर, मूल कितीही मोठं झालं Correct. तरी ते आई वडिलांसाठी मूलच असतं. करेक्ट, जसं आपण इथे म्हणतो की त्याच्या सोबत कोण आहे, करेक्ट, कुठेही जात असतं. बरोबर. पिक्चरला जाताना सुद्धा पालक विचारतात बरोबर. कोणाबरोबर चाललाय. करेक्ट, तसं रशियामध्ये जाताना त्याच्या सोबत कोणी असतं का, ते कसे जातात? करेक्ट. जाताना संपूर्ण जे विद्यार्थ्यांची बॅच आहे ती माझ्यासोबत जात असते. म्हणजे ते विद्यार्थी एकटे कुठं जात नाहीत. सो त्यांच्याबरोबर मी रशियाला जात असतो. म्हणून पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचे टेन्शन किंवा काळजी करण्याची गोष्ट नाही. आपण गेल्या अनेक वर्ष, जसं मी मगाशीही म्हटलं की अनेक वर्षांपासून तुम्ही हे काम करताय. करेक्ट. मात्र रशियातून आल्यानंतर आपले जे विद्यार्थी आहेत ते परीक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेले आहेत, अशा पद्धतीचे अनुभव आहेत. त्याबद्दल काय सांगा? तेच आमचा प्रयत्न तोच आहे की जे एक मिथ होतं की रशियाला गेल्यानंतर भारतात येऊन ती परीक्षा जी द्यावी लागते FMGची ती खूप अवघड असते. मात्र आमच्या विद्यार्थ्यांनी ते अशक्य नाही आहे हे दाखवून दिलेलं आहे आज जगाला. फर्स्ट अटेम्प्टमध्ये ते पास झालेले आहेत. आज पोस्ट ग्रॅज्युएशन भारतामध्ये करत आहेत. एम्स सारख्या संस्थेमध्ये जाऊन आज त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन त्यांचं कंप्लीट केलेलं आहे. सो ही एक फार आमच्यासाठी देखील अभिमानाची बाब आहे की हे सर्व इतक्या सिरियसली ह्या सर्व गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत आणि आज ते भारताची सेवा करत आहेत. म्हणजे भारताच्या हेल्थकेअरमध्ये रशियाला जाऊन आज ते इथं सेवा रुजू आहे. नक्कीच, खूप छान अशी माहिती सर तर आपल्याला देतातच आहे. पण मला असं वाटतं की सरांसोबत ज्यांनी प्रत्यक्षात हे सगळं केलंय, मग ते विद्यार्थी असतील म्हणा, पालक असतील म्हणा, त्यांच्या तोंडून जर त्यांचे आपल्याला अनुभव ऐकायला मिळाले तर ते तुम्हालाही आवडतील आणि मलाही आवडेल. शमिका नावाची सरांची विद्यार्थिनी आहे, तिचं म्हणणं तिने आमच्याकडे पाठवलंय, तिची प्रतिक्रिया आहे, बघूया काय. Hello, I'm Shamika Murudkar, an AKCN from Pune. I find myself very fortunate to be here in Immanuel Kant Baltic Federal University because in comparison to every other university I've looked, this one stands the best. As for the faculty, our professors are amazing. They take a lot of efforts and are very patient with our doubts. I have never seen any professor take so much time and effort for helping just a single student. They give a lot of personal attention, which is usually possible because of the small groups of our classrooms. The teaching methods are amazing. They use a lot of methods like using practical teaching, and they provide us with a lot of materials. So our hostels are very comfortable. We have all amenities, right from Wi-Fi to bed sheets to everything. So it was never a problem staying here in this city. AKC has played a very major role in helping us find this university. Dr. Amit Kamble, because of him, I owe him a lot of gratitude for helping me find this university. विद्यार्थिनीची प्रतिक्रिया आपण ऐकलीत. आता एका पालकांची प्रतिक्रिया ऐकूया, कारण त्यांचं म्हणणं सुद्धा, कारण निर्णय प्रक्रिया, डिसिजन हे पालकांच्या हातामध्ये असतात, त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे. प्रदीप साळवी नावाचे हे पालक आहेत, त्यांनी कसा डिसिजन घेतला ते काय सांगतायत बघूया. आमच्या मुलीचं शिक्षण सारं दुबईला असल्यामुळे त्यानंतर तिने नीट एक्झामसाठी ती पुण्याला आली. नीट एक्झाम दिली होती. त्याच वेळेस डॉक्टर कांबळे यांची मुलाखत पाहिली होती आणि त्या मुलाखतीमध्ये संपूर्ण कसा प्रोग्राम आहे, काय आहे, मुलांच्या भवितव्यासाठी किती उपयोगी आहे, ते किती उपयुक्त आहे, हे सगळं मला समजलं होतं. त्यानंतर नीटचा रिझल्ट लागला आणि नीटचा रिझल्ट लागल्यानंतर आम्ही फर्म डिसिजन घेतलं. माझ्या मुलीचं शिक्षण दुबईमध्ये झाल्यामुळे आम्ही NRI ठरलो आणि त्याशिवाय मी 2दा यांची मुलाखत पाहिली होती.
आणि फर्म डिसिजन घेतला. तसं मुलीचंही फर्म डिसिजन होतं की आपण इथे जॉईन व्हायचं. त्यानंतर माझ्या मुलीला इथे पाठवलं आणि तिने सगळं व्यवस्थित डॉक्टर कांबळेंशी तसेच कुलकर्णी आहेत यांच्याशी, मॅडम एल्विरा मॅडम यांच्याशी संपर्क साधला आणि या कन्सल्टन्सीला आम्ही जॉईन झालो. त्यांनी सांगितलं मुलींसाठी कलिनिग्राडसाठी हा एरिया खूप छान आहे, ही युनिव्हर्सिटी छान आहे, फेडरल युनिव्हर्सिटी, आणि तिथेच तुम्ही तिला ॲडमिशन घेऊ द्या. आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच आम्ही हा डिसिजन घेतलेला आहे. पालकांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकलीत. मला असं वाटतं की बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं सरांनी देण्याचा प्रयत्न केला आहे, पण तरीसुद्धा ह्या प्रतिक्रिया खूप बोलक्या आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. अजून एकदा तुम्हाला आठवण करून द्यायची आहे, स्पॉट ॲडमिशन आहे आणि ती 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळामध्ये पुण्यामध्ये आहे आणि सकाळी 8 ते रात्री 8 एवढा वेळ ठेवण्यात आला आहे या ॲडमिशनसाठी. तिथेच तुम्हाला जे काही विचारायचं असेल, शंका असतील, अडचणी असतील, प्रश्न असतील, तुम्ही थेट अमित सरांना सुद्धा, जसं आता सर म्हणाले की मी तिथे अवेलेबल असणार आहे, त्यामुळे थेट तुम्ही सरांना भेटू शकताय आणि तुमच्या सगळ्या शंकांचं समाधान करून घेऊ शकताय. सर, जसं आत्ता सर म्हणाले प्रदीप साहेब की फर्म डिसिजन मी घेतला. करेक्ट. सो हा फर्म डिसिजन पर्यंत येणं ही खूप महत्वाची गोष्ट असते अशा पद्धतीचे निर्णय पूर्ण करण्याकरता. करेक्ट. त्याकरता पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? काय होतं की फर्म डिसिजन घेण्यासाठी करेक्ट माध्यम देखील असणं गरजेचं आहे. आज इंटरनेट खूप वास्ट आहे आणि सगळी तिकडं असलेली माहिती करेक्ट नाही आहे. म्हणून काय होतं की बऱ्याच वेळेस विद्यार्थी आणि पालक हे इतकं त्यांनी सारं काही गोष्टी बघितलेल्या असतात की ते गोंधळून जातात. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचं काय की करेक्ट लोकांशी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी भेटायला पाहिजे, वेळ द्यायला पाहिजे. कारण आज सगळी इन्फॉर्मेशन घर बसल्या मिळू शकत नाही. तशी पाहिजे तर मिळते देखील. मात्र एकदा जेव्हा आपण समोरासमोर फेस टू फेस जेव्हा आपण चर्चा करतो ॲज अ फॅमिली, तेव्हा एक डिसिजनकडे आपण नक्कीच येऊ शकतो. क्रॉस चेकिंग होणं असलेल्या इन्फॉर्मेशनचं, करेक्ट, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. करेक्ट. आणखीन एक गोष्ट, समजा एखाद्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना इच्छा असेल की माझ्या मुलाला पुढे जाऊन रशियामध्ये मला पाठवायचे, करेक्ट, पण त्यांचं मुलगा आता कुठेतरी शाळा मध्ये असेल म्हणा, करेक्ट, किंवा अशा लेवलवरती असेल, करेक्ट, आणि त्यांनी जर तुमच्याकडे यायचं म्हटलं गायडन्स करता, तर ते येऊ शकतात का? ऑफकोर्स येऊ शकतात. ऑफकोर्स येऊ शकतात. कारण मी जसं म्हणलं की जर आपला एम आणि ऑब्जेक्टिव्ह जर क्लिअर आहे, म्हणजे MBBSच जर आपल्याला करायचं आहे, तर आपल्याला मेंटली आणि इमोशनली दोन्ही प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हे असं तडकीफड आपण नाही करू शकणार. सो ऑफकोर्स दे आर ऑल्सो मोस्ट वेलकम. नक्की. खूप छान अशी माहिती आजच्या विषयाच्या निमित्तानं आपल्याला सरांनी दिलेलीच आहे. जसं मी मगाशी म्हटलं की 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळामध्ये स्पॉट ॲडमिशन्स आहेत आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. सकाळी 8 ते रात्री 8 हा पिरियड ठेवलेला आहे. निश्चितपणानं सर तुम्ही तिकडे अमित सरांना सुद्धा भेटू शकता आणि तुम्हाला जी काही माहिती हवी आहे, इन्फॉर्मेशन हवी आहे, तुम्ही निश्चितपणानं घेऊ शकता. बरोबरच संपर्क क्रमांक आता TV स्क्रीनवरती आहेतच. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिली, त्यासाठी अगदी मनापासून आभार. थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.